नमस्कार मित्रांनो, माझं गाव माझं शहर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनाकडून दिवाळी भेट एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे। दिव्यांगांना राज्य शासनाकडून 1000 रुपयाची आर्थिक वाढ आता सध्या देण्यात आलेली आहे। या लढ्यासाठी महाराष्ट्रातील दिव्यांगाचे आधारवर लोकनेते वंदनीय बच्चूभाऊ कडू यांनी हा लढा उभा केला होता। या लढ्याला दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने वेळोवेळी मदत सहकार्य करण्यात आलं, पाठपुरावा करण्यात आला, निवेदनाचं पाठिंब्याचं पत्र देण्यात आलं। यानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना महाराष्ट्र शासनाने सध्या 1000 रुपयाची वाढ दिलेली आहे। म्हणजेच हा लढा आपण जिंकलेलो आहे। परंतु दिव्यांग बांधवांनो, हा लढा आपला संपलेला नाही। अखेर जोपर्यंत आपल्याला 6000 रुपयाचं आर्थिक मानधन मिळत नाही तोपर्यंत हा लढा आपला असा चालू राहणार आहे। या संदर्भात माहिती आपण वेळोवेळी घेत राहू। परंतु या पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात अशी घोषणा केली आहे की संजय गांधी केंद्रीय दिव्यांग योजनेअंतर्गत दिव्यांगांना 1000 रुपयाचं आर्थिक मानधन वाढवण्यात येणार आहे। म्हणजे सध्या दिव्यांगांना आता 1500 ऐवजी 2500 रुपये मिळणार आहेत याची घोषणा केली आहे। या संदर्भात माहिती आपण पाहू। अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत। या योजनेअंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा 1500 इतके अर्थसहाय्य देण्यात येते। या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा 1500 वरून 2500 2500 अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे। ह्या आपण कृपया नोंद करावी। मी यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो।